नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज एक विशेष ब्लॉग म्हणजे जो 22 तारखेचा त्या व्हिडिओवरून कळेल तुम्ही कुठे आले सध्या. आणि हे माझं घर आहे, फ्लॅट अंबरनाथमधला फ्लॅट आहे. आणि जो माझा व्हायरल व्हिडिओ झाला पुण्यातला फ्लॅट तो एक होता आणि हा एक दुसरा फ्लॅट आहे माझा. तिथे आम्ही म्हणजे 2-4 वर्ष झाले आम्ही ते येतच नव्हतो जास्त. 2 वर्ष भाड्याने दिला होता आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही बघितला की कसं भाड्याचं घर वापरलं वगैरे. त्याच्यानंतर मी हे सर्व काम करून घेतलं, पेंटिंग वगैरे सर्व केली, काय काय छोट्या मोठ्या डागूची करायची ती घराची केली. आणि हे माझं घर दाखवते तुम्हाला. ही अशी गॅलरी आहे मस्त छान अशी आमची ही गॅलरी आहे. गॅलरी पहिली ओपन होती, नंतर मग आम्ही तिला असं कवर करून घेतलं आणि असं बसलं नाही ते बऱ्याच वेळेला बसून इथला सर्व व्ह्यू असा दिसतो, तिकडून असं येणाऱ्या गाड्या वगैरे अशा दिसतात. आणि खाली हे ना क्लब हाऊस आहे, तिथे स्विमिंग पूल आहे आणि लायब्ररी होती. आता चालू आहे की बंद मला माहीत नाही. आता मी जाईन तिथे आणि दाखवेन तुम्हाला ती आहे की नाही. पूर्वी ती ओपन लायब्ररी होती तिथे आणि छान असा तो एरिया एकदम मस्त आहे. पनवेलकर ग्रीन सिटीने त्यावेळेला काय केलं होतं, 4 ग्रुपचं बिल्डिंग एक आहे, म्हणजे 4 बिल्डिंग त्याला काहीतरी एक ॲम्निटीज दिली होती. तसं हा 1, 2, 3, 4 बिल्डिंगच्या मध्ये स्विमिंग पूल, पुन्हा असे 16 बिल्डिंग्स आहेत या कॉम्प्लेक्समध्ये. आणि त्याच्यामध्ये एका बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये मंदिर आहे एक, दुसरीकडं चिल्ड्रन एरिया आहे, प्ले ग्रुप. आणि असं म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी असं दिलेलं. हे पूर्ण पनवेलकर ग्रीन सिटी मोठा एक प्रोजेक्ट आहे. 2011 साली जवळपास ना, हां 2011 साली त्यांनी ते त्यावेळेला हे केलं होतं. त्यांच्यामध्ये भरपूर ॲम्निटीज असलेलं असं आणि मस्त हवेशीर आहे. ही झाडं ना पूर्वी अशी लहान होती आणि आता ही झाडं एवढी मोठी झालीत ना, म्हणजे वाटतं मनात येतं की नाही बाबा आम्हाला तर फारच होतं सेल आऊट करायचा की काय. मला कमेंट जर करून सांगा, मी हा फ्लॅट सेल आऊट करू की काय. येण्या जाण्याचा जेव्हा त्रास होतो ना पुण्यावरून, तेव्हा वाटतं सेल आऊट करूया. आणि जेव्हा इथे येतो ना आणि झाडं बघून आणि इकडचं मोकळी हवा, सनलाईट असं सर्व बघून आहे ना, असं वाटतं नको हे राहू दे. म्हणजे आम्हीच आता नेहमीच हे झालं आमचं, डबल माइंडमध्ये असं की काय करायचं म्हणून, कारण येणं होत नाही मेन म्हणजे जास्त इकडे. आणि इथून आल्याच्या नंतर हा असा हॉल आहे, पूर्ण एवढा असा हॉल आहे. आणि हे आम्ही TV युनिट त्यावेळेला बनवलेलं 10 वर्षापूर्वीचं हे TV युनिट आहे. इथे केबलचं कनेक्शन वगैरे देऊन भरपूर स्टोरेज असणारं असं हे आहे. भरपूर स्टोरेज आतमध्ये, असे ड्रॉवर्स वगैरे भरपूर. इथे बाबांचे वगैरे कपडे वगैरे असायचे. म्हणजे ह्या घराबद्दल मला आठवणी येतात. प्रत्येकाची जागा आमची फिक्स होती. इथे बाबांचे कपडे, मुलांचं काहीतरी पेन्सिल पेन वगैरे असं आणायचं असायचं. इथे थोडेफार शोच्या वस्तू, वरती गाड्या वगैरे असायच्या, टॉयचे असं हे असायचं. आणि हा असा हॉल आहे. आणि हॉलमधून आल्याच्या नंतर मग ह्या साईडला असं किचन आहे. आता असं सर्व मोकळं करून ठेवले. ट्रॉली किचन आहे, ट्रॉली वगैरे बनवून ठेवलेली. ते लॅब वगैरे असं कव्हर करून ठेवलंय त्याला. आणि इथे एक स्टोरेज युनिट आहे, त्यावेळेस 10 वर्षापूर्वीच्या मूर्ती असं असेल. आणि ह्याला पण एक अशी गॅलरी दिली. मग त्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी आपण असं म्हणू शकतो ती आहे. इथे पेंटिंगचं काम नुकतंच झालं आहे त्यामुळे तसं दिसतं. आणि इथून पण मग असंच दिसतं. म्हणजे किचनमधून ना बाहेर आम्ही काम करता करता काय करायचो, गरम होत असेल ना तर हे मोकळं करायचो आणि छान असं भांडी घासता घासता असं बाहेर बघायचं. इतकं छान वाटतं. बघायला अशी झाडं अशी हाताला येतात अशी वाटतात इथून बघताना. म्हणजे भांडी घासण्याचं पण काम व्हायचं. मध्ये तिकडे पण पाऊस येतोय का, आज हे किस्से म्हणजे असं आज काळोख आहे, जास्त चांदण्या दिसत नाहीयेत, पण घरातून आपल्याला पूर्ण असं आकाश असं दिसतं. एवढं हे छान आहे. बघा नारळाच्या झाडाला नारळ पण आले. एक्वागार्डची सोय केली होती, बिल्डरनीच त्यावेळी दिलं होतं. आम्ही ते एक्वागार्ड इथे लावून घेतलं होतं. आणि तुम्हाला इथे पाण्याचं हे होतं म्हणून, पाणी होतं म्हणून की बघा इथे स्टोरेजचा टँक पण बसला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी या फ्लॅटमध्ये आम्ही करून ठेवलेल्या. ते स्टोरेजचा टँक आहे, म्हणजे ह्याला पाणी राहतं 24 तास पाणी ह्या नळाला येतं. मग भांडी घासताना काय प्रॉब्लेम होत नाही धुताना वगैरे. आणि इथे मशीनचं कनेक्शन, इथे मशीन आम्ही ठेवली.
आणि इथे फ्रीजची जागा होती इथे छानपैकी अशी. इथे टॉयलेट बाथरूम आमचं एकदम मस्त छान घर आहे. म्हणजे कधी कधी असं वॅकेशनसाठी वगैरे फक्त येऊन पुन्हा करायला लागेल ना, म्हणून मला इथे यायला नको वाटतं. कारण प्रत्येक गोष्ट मग येऊन तिथे पण तेच करणार आणि इकडे आल्याच्या नंतर पण हेच करणार. आणि हा बेडरूम आहे. आणि बेडरूमला पण त्यांनी अशीच हे किचनसाठी गॅलरी दिली आहे. सेम अशा लाईनमध्ये गॅलरी आहे बेडरूमला. त्यामुळे ना म्हणजे कपडे वाळवण्याचा वगैरे काहीच इथे प्रश्न येत नाही. भरपूर अशा स्पेस आहे वाळवण्यासाठी वगैरे. आणि ते एक्स्ट्राचं पण काहीतरी आम्ही चेअर वगैरे ते सामान वगैरे आम्ही ठेवून द्यायचो वाळवण्याचं सामान वगैरे. आणि हे मोठं असं भलं मोठं आमचं हे वॉर्डरोब आहे. हे माझं ड्रेसिंग टेबल छान असं इतक्या वस्तू त्याच्या पर्स वगैरे ह्याची डेप्थ छान आहे. म्हणजे हे केलं भरपूर वस्तू. आणि महेश यांनी त्यावेळेला कारपेंटरनी त्यांना सांगितलं होतं तुमच्याला बसायला करा, त्या इथे बसून मेकअप वगैरे करतील. त्यामुळे ना हे पुल आउट करून असं बाहेर येतात. आणि हे बघ हे पूर्ण असं बाहेर येऊन म्हणजे इथे बसून हेअरस्टाईल काही मेकअप वगैरे करण्यासाठी हा बॉक्स रिम्युएबल असा बॉक्स केला होता. आणि ह्याच्यामध्ये स्टोरेज पण आहे, भरपूर स्टोरेज. भरपूर काय काय सामान असं राहतं. आणि हे इकडे ना माझे आणि आईंचे कपडे म्हणजे लेडीजचं हे कंपार्टमेंट होतं इथे. माझे आणि आईंचे कपडे ह्या साईडला असायचे आणि महेश आणि बाबांचे कपडे ह्या साईडला असायचे. इस्त्रीचे कपडे वगैरे इकडे सर्व महेश आणि यांचे. बघ किती डेप्थ बघा किती मोठी आहे. म्हणजे 2 फुटाची जवळपास डेप्थ असेल. एवढा मोठा भलं हे छान. म्हणजे स्टोरेज तर 1 नंबर स्टोरेज आहे वॉर्डरोबचं. आणि सर्वांना हे बनवून घेतलेलं आहे त्यावेळेला. आणि इथे आम्ही हा सोफाचा ठेवून गेलोय. इथे त्यावेळेला बिल्डरने नाईट लॅम्प वगैरे काहीतरी दिलेलं इथे. आता काय माहिती चालू आहे की नाहीये. हे नाईट लॅम्प होता इथे नाईट लॅम्पचं दिलं होतं त्यावेळेला बिल्डरने. असं हे छानपैकी घर आहे. आणि बाहेरचं मी दाखवते तुम्हाला कसं आहे ते आता. आणि हा सांगायचं असं गोष्ट की महिन्याभरातच म्हणजे 22 मेला मी इथे क्लिनिंगसाठी आले होते आणि 2-3 फेऱ्या घातल्या. आणि 22 जूनच्या म्हणजे 1 महिन्याच्या अगोदरच हा फ्लॅट पुन्हा एकदा रेंटनी दिला. ह्यावेळेला भरपूर असे क्लॉज घातले. मेन म्हणजे क्लॉज काय घेतला की घर सोडत असं आम्ही ज्या कंडिशनमध्ये गेले पेंटिंग तसे त्याच पाहिजे. काही पेंटिंगमध्ये काही डॅमेज किंवा काही डाग वगैरे लागले तर त्याचा बेअर करावं लागेल. चार्जेस 50-50 पे करू. किंवा काही मोडतोड झाली तर त्याचे पण हे करायला. त्याशिवाय डिपॉझिट रिटर्न मिळणार नाही. आणि डिपॉझिट मधून भाडं रेंट तुमचं मायनस होणार नाही. तुम्हाला कंटिन्यू तुमचं रेंट पे करावं लागेल. असे क्लॉजेस घालून ह्यावेळेला ॲग्रीमेंट बनवले. आणि त्याशिवाय मी पण आता 3 ते 4 महिन्यातून म्हटलं एकदा तरी व्हिजिट करेन इकडे. म्हणजे तो फ्लॅट आहे तसा राहील. कारण प्रत्येक जण एक भाडूत येणार तो खर्च करणार. सर्व हे खर्च करणार म्हणजे मोडतोड काहीतरी करणार आणि निघून जाणार. आणि त्याचा खर्च पुन्हा जो ओनर आहे त्याला तो बेअर करावा लागतो सर्व खर्च. ते होऊ नये म्हणून मी आता ह्यावेळेला भरपूर अशा प्रिकॉशन्स घेतल्या. आणि त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं मला काही नाही, मला फक्त घरामध्ये क्लिनिंग ठेवा हे माझं मेन एम आहे. आणि एक म्हणजे भरपूर जण 3 जण वेटिंगला होती. असं झालं की कोणता सिलेक्ट करूया. मग आम्ही जो आम्हाला पटला किंवा ज्यांचं हे ते बघूनच मग आम्ही त्या फॅमिलीला दिली. फॅमिली छोटी आता म्हणतात त्यांचे. बघू आता घर कसं ठेवतायत ते निघतो. आणि मग बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते. आता ठाण्याला माझी काकी राहते तर काकीकडे जाते आणि तिथून मग प्रगती एक्सप्रेस पकडून संध्याकाळी मग पुण्याला आहे. ग्रीन सिटीमधला इंटरनल रोड भरपूर मोठा इंटरनल रोड आहे. आणि हा डायरेक्ट हायवेला कनेक्ट होतो. तिथून वाशीला जाणाऱ्या बसेस वगैरे सुटतात. मला फक्त वाशीला जाणाऱ्या बाकी माहिती नाही आहे. आणि इथे फाउंटन होतं. आता चालू आहे की नाही माहिती नाही मला. संध्याकाळीचं बहुतेक ते चालू असतं. आणि राईट हँड साईडला स्विमिंग पूल आहे. क्लब हाऊस आहे. आणि छान पूर्ण झाडं आहे. म्हणजे बघा इथूनच आमचं घर दिसतं. छान अशी झाडं आहे. म्हणूनच तिला नाव असं ग्रीन सिटी दिले. तिथे मुलांना खेळायला वगैरे सँड वगैरे होती. आणि अशी एंट्री आहे क्लब हाऊसला.
हे क्लब हाऊस आहे, आतमध्ये एक हॉल आहे छोटासा आणि जिम आहे. जिम चालूच काय आहे म्हणताय? सकाळी संध्याकाळी जिम आहे. हां हां अच्छा 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 क्लब हाऊस भरपूर असा मोठा बघू आहे मग. आणि इकडे आहे स्विमिंग पूल. तिथे हिरवं हिरवंगार छान होतं त्यावेळेला. सावी खाली उतर, सावी खाली उतर. काय करायचं? स्विमिंग पूल आहे, सोसायटीसाठी पण आहे, सोसायटीच्या बाहेरच्या लोकांसाठी पण अवेलेबल असतो. कोचिंग आहे, सोसायटीतल्या लोकांना काहीतरी डिस्काउंट आहे आणि संडेला फक्त सोसायटीतल्याच लोकांना अलाउड करतात स्विमिंगसाठी. आणि इकडे जिम आहे ह्या साईडला. या साईडला सर्व अशी जिम आहे, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम चालू असते आणि एवढं बघायला असं छान वाटतं ना. सावी पनवेलकर ग्रीन सिटी. आणि आता आम्ही बाहेर पडतो आणि जे मी गणपतीचं मंदिर बोललो आहे ते बघा तिथे आहे ते मंदिर. इतकं मस्त छान वाटतं फिरायला. आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.